मुंबईच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणारा गिरणी कामगार 1982च्या संपानंतर उद्ध्वस्त झाला असं म्हटलं जातं। हाच उद्ध्वस्त झालेला गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या पुनर्वसनासाठी त्यांना मुंबईतच गिरण्यांच्या जागी घरं देण्यात यावी असा निर्णय फार आधी झाला होता। पण आता 2025 उजाडलं तरी गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हे आपल्या हक्कांच्या घरासाठी झगडताना दिसतात। खरं तर मुंबईमध्ये गिरण्यांच्या जागी घरं बांधून सोडतीच्या पद्धतीने या घरांचं वितरण करावं अशी जबाबदारी म्हाडावरती सोपवण्यात आली होती। पण कितीही जुळवाजुळव केली तरी मुंबईमध्ये केवळ 25,000 घरं ही गिरणी कामगारांसाठी उपलब्ध करून देता येतील अशी परिस्थिती आहे। यामुळे उर्वरित 1.5 लाख गिरणी कामगारांचं काय होणार, त्यांच्या घरांचं काय, हा प्रश्न अजूनही अबाधित आहे। याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांची म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमवेत गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर एक संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले। नेमके हे निर्णय कुठले, याबरोबरच गिरणी कामगारांना घरं मिळण्यात कुठल्या अडचणी येतात आणि मुंबईच्या इतिहासात डोकावून पाहताना गिरणी कामगारांचं योगदान काय, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। साधारणतः 1854 मध्ये मुंबईत पहिली गिरणी स्थापन झाली। बॉम्बे विविंग अँड स्पिनिंग कंपनीच्या माध्यमातून कावसजी नानाभाई डावर यांनी या पहिल्या गिरणीची स्थापना केली होती अशी माहिती समोर येते। खरं तर मुंबईमध्येच किंवा राज्यभरामध्ये कापसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात होतं आणि मुंबईच्या बंदराच्या माध्यमातून या कापसाची निर्यात करणं सुद्धा सहज शक्य होत होतं। हीच संधी साधून व्यापाऱ्यांनी राज्यामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल म्हणजे कापसापासून कापड निर्मिती करण्यासाठी गिरण्यांची संख्या वाढवावी याचा प्रयत्न केला आणि यातूनच मुंबईमध्ये गिरण्यांची संख्या वाढू लागली। कोकणातून, राज्यभरातून विविध ठिकाणाहून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी गिरणीतली नोकरी हा आधारस्तंभ ठरू लागला। अगदी अहवाल पाहिले तरी 1982 पर्यंत मुंबईमध्ये असलेल्या विविध गिरण्यांमध्ये तब्बल 2.5 लाख गिरणी कामगार कार्यरत होते। मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून महत्त्व प्राप्त करून देण्यामध्ये या 2.5 लाख गिरणी कामगारांचा आणि त्यांच्या कुटुंबांचा मोलाचा वाटा आहे। मात्र इतकंच नाही तर मुंबईसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा गिरणी कामगारांनी मोठं योगदान दिलं होतं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झालेल्या हुतात्म्यांमध्ये तब्बल 23 गिरणी कामगारांचा समावेश होता हे तथ्य आपल्याला अजूनही डावलता येणार नाही। मात्र नेमकं असं काय झालं की ज्यामुळे एकेकाळी मुंबईची शान असलेला, मुंबईचा कणा असलेला हा गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला, हेही आपण पाहूया। गिरणी कामगारांनी देशाला, मुंबईला मोठं केलं असलं तरी त्यांच्या मागण्या ह्या बऱ्याच कालावधीपर्यंत पूर्ण होत नव्हत्या। बोनस आणि वेतनवाढी संबंधित याच मागण्यांमधून 18 जानेवारी 1982 ला मुंबईमध्ये गिरणी कामगारांनी संप पुकारला। द ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राईक या नावाने हा संप अजूनही ओळखला जातो। गिरणी कामगार संघटनांमधील नेते दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध अशा 65 गिरण्यांमधील तब्बल 2.5 लाख गिरणी कामगारांनी हा संप पुकारला होता। मात्र गिरणी कामगारांच्या या अगदी रास्त वाटणाऱ्या मागण्या या व्यापारी मनोवृत्तीच्या गिरणी मालकांनी मान्य केल्या नाहीत आणि हा संप पुढे वर्षभर चालू राहिला। या कालावधीमध्ये अनेक गिरण्या बंद पडल्या, गिरणी कामगारांची घरं, गिरणी कामगारांचे कुटुंब देशोधडीला लागले, अनेक गिरणी कामगारांना विविध व्यवसायांकडे वळावं लागलं आणि यामुळे या चक्रात अडकलेला गिरणी कामगार हा उद्ध्वस्त झाला। याच उद्ध्वस्त झालेल्या गिरणी कामगाराला निदान सरकारतर्फे थोडा आधार मिळावा म्हणून मुंबईत ज्या ठिकाणी या गिरण्या होत्या तिथेच त्यांना घरं देण्यात यावीत असा विचार पुढे आला। मात्र गिरणी कामगारांना मुंबईत घरं देताना नेमक्या काय अडचणी आल्या हेही आपण पाहूया। एकीकडे संपामुळे गिरणी कामगार उद्ध्वस्त होत असताना व्यापारी मनोवृत्तीच्या गिरणी मालकांनी मुंबईमध्ये जागेला मिळणारा सोन्यासारखा भाव पाहता हीच जागा, गिरणीची जागा ही भरमसाठ नफा मिळवण्यासाठी विकण्याचा प्रकार सुरू केला। दुसरीकडे उद्ध्वस्त होत असलेल्या गिरणी कामगाराचं पुनर्वसन करणं हे सुद्धा राज्य सरकारसमोरचं आव्हान ठरत होतं आणि त्यामुळे साधारणतः 2000 साली काँग्रेसने गिरण्यांच्या 1/3 जागांवरती घरं बांधून हीच घरं मोफत स्वरूपामध्ये गिरणी कामगारांना देण्यात यावी असा निर्णय केला। या घरांच्या बांधकामाचं तसंच वितरणाची सगळी जबाबदारी ही म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आली होती।
आणि यानुसारच म्हाडाच्या मुंबई मंडळांकडून गिरण्यांची जागा प्राप्त करत इथे इमारतींचं बांधकाम सुद्धा सुरू करण्यात आलं। हे काम पूर्ण होता होता 12 वर्ष गेली आणि 2012 मध्ये तब्बल 6925 घरांची पहिली सोडत निघाली। याशिवाय 2016 मध्ये 2500, 2020 मध्ये 3894 अशा घरांच्या सोडती निघाल्या। खरं तर सुरुवातीला मोफत स्वरूपात ही घरं मिळतील असं सांगण्यात आलं असलं तरी राज्य सरकारने या घरांसाठी 7.5 लाख रुपये किंमत ठरवली होती आणि ही सुद्धा गिरणी कामगारांना देण्यास सांगण्यात आली होती। मात्र हे सगळं घडत असताना मुंबईमध्ये असलेल्या जागेचा तुटवडा हा प्रश्न सुद्धा समोर होता आणि गिरणी कामगारांची संख्या पाहता आणखीन काय करता येईल याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला। यामुळेच MMRDAच्या अंतर्गत येणाऱ्या भाडे तत्वावरील घरांमध्ये 50% जागा ही गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवली जावी असा प्रयत्न सुरू झाला। आतापर्यंत MMRDAच्या अंतर्गत येणाऱ्या भाडे तत्वांवरील घरात तब्बल 2500 घरं ही मुंबईतील गिरणी कामगारांसाठी सोडत म्हणून ठेवण्यात आलेली आहेत। तर याशिवाय येत्या काळात आणखीन 2500 घरं सुद्धा या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे। हे सोडल्यास आतापर्यंतची आकडेवारी व त्यावरती आणखीन 2 ते 3 हजार घरं ही मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होऊ शकतात। मात्र हे सगळं जरी आपण जुळवलं तरी साधारण 25,000च्या वर घरं मुंबईत गिरणी कामगारांना उपलब्ध होतील अशी शक्यता नाही आणि त्यामुळे त्या वर असलेल्या 1.5 लाख गिरणी कामगारांचं काय होणार हा प्रश्न अजूनही तिथेच राहतो। याला राज्य सरकारने नेमके काय पर्याय उपलब्ध केलेत आणि या पर्यायावर गिरणी कामगारांचं काय मत आहे हेही आपण पाहूया। आता याच गिरण्यांच्या जागांवरील घरांचा लाभ घेण्यासाठी म्हाडाने यापूर्वी सुद्धा गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार यांच्याकडून अर्ज मागवले होते। आतापर्यंत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे तब्बल 2.25 लाख अर्ज प्राप्त झालेत, पण आतापर्यंत आपण जी आकडेवारी पाहिली त्यानुसार मुंबईमध्ये केवळ 25,000 घरं देण्यासाठी म्हाडाचं मुंबई मंडळ हे सक्षम आहे। वरच्या 1.5 लाख गिरणी कामगारांचं किंवा त्यांच्या वारसदारांचं पुनर्वसन हे मुंबईत घरांच्या माध्यमातून होणं शक्य नाही अशी परिस्थिती दिसतेय। असं असताना या सगळ्या उर्वरित गिरणी कामगारांना मुंबई बाहेर घरं दिली जातील असा प्रयत्न चालू आहे। मात्र असं घडत असताना घरं देणार कुठे, कशी देणार याबाबत गिरणी कामगारांच्या मनात साशंकता आहे आणि त्यामुळे अनेकांनी आम्हाला मुंबईतच घरं द्यावी अशी मागणी लावून धरलेली आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयावरती मागच्या रविवारी मुंबई गिरणी कामगार एकजुटीतर्फे मोर्चा सुद्धा नेण्यात आला होता। खरं तर धारावी सारख्या प्रकल्पांच्या नावाखाली अदानींसारख्या कंपन्यांना मुंबईमध्ये एवढी जागा दिली जाते, मग गिरणी कामगारांसाठी मुंबईत जागा का नाही असं म्हणत गिरणी कामगार संघटनांनी मिठागरांच्या जागा या आपल्याला देण्यात याव्यात अशी मागणी केलेली आहे। दरम्यान या सगळ्यावरती राज्य सरकारची भूमिका काय आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत नेमके कुठले निर्णय समोर आले आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच म्हाडाचे अधिकारी आणि गिरणी कामगार संघटनांमधील प्रतिनिधी यांच्याबरोबर जी संयुक्त बैठक घेतली होती यामध्ये काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आलेत। मुंबईमध्येच गिरणी कामगारांना घरं कशी व कुठे उपलब्ध करून देता येतील याचा आढावा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे। याशिवाय NTC, खटाव यांसारख्या काही गिरण्यांच्या जागा अजूनही सरकारने प्राप्त केलेल्या नाहीयेत। या ठिकाणी घरांचं नियोजन कसं करता येईल याचा सुद्धा आढावा घेण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। या संपूर्ण तपासानंतरचा अहवाल हा 10 दिवसांमध्ये सादर करा असं गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं कळून येते। याशिवाय मुंबई बाहेर ज्या गिरणी कामगारांना घरं उपलब्ध करून दिली जातील यासाठी शेलू आणि वांगणी या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे आणि या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी तब्बल 81,000 घरांचं बांधकाम होणार असल्याची सुद्धा माहिती कळते। खरं तर ही माहिती यापूर्वी सुद्धा समोर आली होती, मात्र शेलू आणि वांगणी इथे असलेल्या घरांमध्ये त्यांच्या किमती सुद्धा अधिक असल्याचं म्हणत या किमती तरी कमी कराव्यात अशी मागणी ज्यांना शेलू व वांगणी इथे घरं मिळण्यास हरकत नाही अशा गिरणी कामगारांच्या वारसदारांनी केलेली आहे। या मागणीवरती सुद्धा लक्ष देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात तपास करा आणि यांची किंमत कशी कमी करता येईल याबाबत आढावा घ्या असे निर्देश दिलेले आहेत। एकूणच काय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुन्हा एकदा गिरणी कामगारांना मुंबईमध्ये आणि मुंबई बाहेर घरं कधी मिळणार, कुठे मिळणार आणि किती रुपयात मिळणार हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। मात्र हा प्रश्न म्हटल्याप्रमाणे यापूर्वी सुद्धा अनेकदा चर्चेत आला होता। गिरणी कामगारांना
घराच्या प्रतीक्षेमध्ये असताना अनेकांना आपले जीव सुद्धा सोडावे लागले। त्यांच्या वारसदारांना सुद्धा अजूनही घराच्या प्रतीक्षेमध्ये झगडावं लागतंय आणि यामुळे गिरणी कामगार हा कुठेतरी उपेक्षित राहतोय असा आरोप गिरणी कामगार कुटुंबांकडून केला जातोय। हे आरोप जर पुसून काढायचे असतील तर राज्य सरकारला उर्वरित 1.5 लाख गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासाठी घरं किती लवकरात लवकर उपलब्ध करून देता येतील याचा तपास करणं गरजेचं ठरणार आहे। या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।